नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते दाबून चांगलं घट्ट घेतलेलं आहे. त्याच सेम आकाराच्या वाटीत आपण तेवढंच पाणी घेतलेलं आहे. आपण इथं पातेलं तापायला ठेवलेलं आहे आणि आपण जी 1 वाटी पाणी घेतलं होतं ते आपण उकळायला ठेवणार आहोत. चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. आणि 1 चमचा साजूक तूप टाकून घेणार आहोत. त्याला उकळी येऊन देणार आहोत. अशा प्रकारे पाणी उकळल्यानंतर आपण त्यात हे पीठ टाकून घेणार आहोत. हलवून घेणार आहोत. अशी उकड काढून घेणार आहोत. झाकण ठेवून ते थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. उकडीचे मोदक करण्यासाठी आपण थोडासा गूळ पगळून घेतलेला आहे पातेल्यामध्ये. हे 1 नारळ फोडून त्याचा किस करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. हे ड्रायफ्रूट्स आहेत सगळे, मनुके, बदाम, काजू आणि ही वेलची पुडई. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पातेल्यात जो गूळ पगळला आहे त्यामध्ये आपण हे खोबरं घालून घेणार आहे. ओल्या नारळाचं खोबरं आहे, ओल्या नारळाचा खब आहे हा. थोडेसे मनुके टाकून घ्यायचे आहेत. बदाम, काजू टाकून घ्यायचे आहे. हे पूर्ण कोरडं होऊ तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडं गावरान तूप टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे गावरान तूप टाकून घेतलेलं आहे. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. नंतर यात वेलची पूड टाकून घ्यायची आहे. उकडीचे मोदक करण्यासाठी जे आपण पीठ उकड काढून घेतली होती ते चांगलं आता मळून घेतलेले आहे. त्याच्या अशा गोळे करून त्याच्या अशा प्रकारे पारी बनवून घेतलेली आहे. आता आपण जे सारण केलं होतं त्यामध्ये घालण्यासाठी ते आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत. आता आपण याचे मोदक बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घ्यायचे. आता हे जाळीत ठेवले आहे, चाळणीत. त्याला चाळणीला तूप लावलं. अशा प्रकारे आपण आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवर पातेल्यात 1 तांब्याभर. आणि हे आपण जे उकडीचे मोदक केलेले आहेत, मोदक करून ठेवलेले आहेत, ते आपण आता उकळायला घालणार आहोत. आणि त्याच्यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत. त्याची चांगली उकड काढून घेणार आहोत. हे मोदक उकडून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत. तर आपण याची टेस्ट करून बघणार आहोत.
हे खाताना याच्यावर तूप सोडायचं आहे. अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहे. अशा प्रकारे याच्यावर तूप सोडायचं आणि खायचं आहे. आता याची टेस्ट करून सांगणार आहे. अशा प्रकारे मोदक तयार झालेले आहे. आता याची टेस्ट करून सांगते. याच्यावर तूप घातलेलं आहे. चांगलं झालंय. तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा. कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.